देख रहे हैं मास इंडिया न्यूज। वसई विरार शहर महानगर पालिका द्वारा सौंदर्यीकृत गिरीश तालाब का उद्घाटन रोक दिया गया। इसको संज्ञान में लेते हुए स्थानीय ग्रामीणों के अनुरोध पर भाजपा एवं शिवसेना पदाधिकारियों ने आज सुबह 11:30 बजे श्रीफल तोड़कर पटाखे फोड़कर गिरीश झील के उद्घाटन की घोषणा की है। इस अवसर पर बड़ी संख्या में स्थानिक नागरिक उपस्थित रहे। वहीं इस उद्घाटन के दौरान भाजपा विधानसभा प्रमुख मनोज पाटिल, जिला अध्यक्ष महेंद्र पाटिल, शिवसेना जिला प्रमुख नीलेश तेंदुलकर, अतुल पाटिल, वसई मंडल अध्यक्ष नंद कुमार महाजन, कपिल म्हात्रे, किरण पाटिल, अमित पवार, अनिल राउत, महिला मोर्चा, युवा मोर्चा के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। भाजपा के मनोज पाटिल, महेंद्र पाटिल, शिवसेना के नीलेश तेंदुलकर ने कहा कि पूरे वसई विरार में यह भावना है कि वसई विरार महानगर पालिका उद्घाटन और भूमि पूजन का ठेका कुछ खास लोगों को दे दी है, जबकि ऐसा इस उद्घाटन में भी होने की उम्मीद थी। यही कारण है कि स्थानिक ग्रामीणों के अनुरोध पर भाजपा और शिवसेना कार्यकर्ताओं ने आज इस तालाब का उद्घाटन किया है। महापालिकेने या तलावाचं काम पूर्ण केलं आहे आणि लोकार्पणासाठी हा विषय थांबलेला। महापालिकेला अनेक ठिकाणी आम्ही अनेक कामासाठी रिक्वेस्ट करतो की महापालिकेने जे काही कामाचं उद्घाटन आहे किंवा लोकार्पण आहे, महापालिकेने आपला शासकीय कार्यक्रम करावा, परंतु महापालिकेला यासाठी वेळ नाही। त्यांनी काही विशिष्ट लोकांना, जशी बाकीची कंत्राटं देतात तशी काही विशिष्ट लोकांना ह्या सगळ्या उद्घाटनाचं कंत्राट देऊन ठेवलंय आणि ह्याचा राग या स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिक आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना पण आहे की एका विशिष्ट पक्षाच्या प्रचारासाठी हे सगळं उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम वापरले जातात। हे होऊ नये म्हणून आम्ही एक टोकन म्हणून आज हा लोकार्पणाचा सोहळा सकाळी केलेला आहे। खऱ्या अर्थाने लोकांसाठी आता उपलब्ध आहे आणि यापुढे महापालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे की जे काही महापालिकेच्या फंडातनं किंवा महापालिकेच्या माध्यमातून जी काही कामं होतात त्याचं लोकार्पण किंवा त्याचं भूमिपूजन हे महापालिकेच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे। गेली 4 वर्ष प्रशासक आहे आणि प्रशासक असताना ही सगळी जी विकास कामं होत आहेत याचं श्रेय महापालिकेचं असताना कोणीतरी राजकीय पक्ष उठतो, एखादा या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते उठतात आणि आपल्या पक्षाच्या बॅनरवरती या ठिकाणी उद्घाटन आणि भूमिपूजन करतात। हे सगळं या ठिकाणच्या आपण महिला भगिनी बघितल्या असतील, त्यांनाही हे सगळ्या गोष्टी खटकतात। त्यामुळे ही आता सुरुवात आहे। यापुढे महापालिकेला हा इशारा आहे की कुठलाही जो काही विकास कामाचं उद्घाटन असेल, भूमिपूजन असेल, महापालिका प्रशासनाने स्वतः करावं, त्याचं कुणाला तरी कंत्राट देऊ नये आणि अशी कंत्राटं या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते यापुढे सहन करणार नाही, हा इशारा है। मास इंडिया न्यूज से जुड़ने और अपने इलाके की तमाम छोटी बड़ी खबरों के लिए